महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। मेडिकलमधील फिजिओथेरपी विभागाच्या सहाय्यक प्राध्यापिकेच्या हत्येच्या प्रकरणाचा उलगडा झालाय। तो मी नव्हेच असे दाखवणारा डॉक्टर पतीच हाच आरोपी निघालाय। पत्नीवरील चारित्र्याच्या संशयावरून त्याने तिची हत्या केली आहे। हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या पथकाने आरोपीला अटक केली आहे। मेडिकलमध्ये फिजिओथेरपी विभागात असिस्टंट प्रोफेसर असलेल्या अर्चना राहुले या रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दुर्गंधीयुक्त मृतदेह त्यांच्या घरात आढळल्यामुळे शनिवारी सायंकाळी खळबळ माजली होती। त्यांच्या डोक्यावर रॉड मारून खून करण्यात आल्याचं प्राथमिक तपासात आढळलं होतं। अर्चनाचा पती डॉक्टर अनिल हा रायपूरच्या मेडिकल कॉलेजमध्ये प्रोफेसर आहे। त्याने शनिवारी सायंकाळी नागपुरात आल्यावर अर्चना यांचा मृतदेह दिसल्याचा दावा केला होता। मात्र पोलिसांनी प्राथमिक चौकशी केली असता अनिल हा मागील 4 ते 5 महिन्यांपासून डॉक्टर अर्चना यांच्या चारित्र्यावर संशय घेत होता। तो वारंवार अर्चना यांच्याशी वाद घालायचा आणि त्यांना जीवे मारण्याची धमकी देखील दिली होती। अर्चना यांनी त्यांच्या बहीण डॉक्टर नीमा सोनारे यांना तसे फोनवर आणि प्रत्यक्ष भेटून देखील सांगितलं होतं। तो शनिवारी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास घरी आला आणि अर्चना यांच्या डोक्यावर लोखंडी रॉडनं वार करून त्यांची हत्या केली। त्यानंतर त्यानं बाहेर जाऊन परत येण्याचं नाटक केलं। डॉक्टर नीमा यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी डॉक्टर अनिलला ताब्यात घेतलं। त्यानं गुन्हा केल्याची कबुली दिली। पोलिसांनी त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे। डॉक्टर अनिल हा आठवड्यातून 1-2 दिवस नागपुरात येत होता, तर दरवेळी वाद घालत होता। त्यानं पत्नीची हत्या केल्यानंतर बनावर असला। त्यानं अगोदर आरडाओरड करत शेजाऱ्यांना माहिती दिली आणि त्यांनी पोलिसांना बोलावलं। मात्र अर्चना त्यांच्या बहिणीने दिलेल्या माहितीमुळे तो अडकला। महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।